पश्चिम बंगालमधील बिनविरोध निवडीबाबत भाजप कोर्टात गेला होता। पश्चिम बंगालमध्ये चालत नव्हतं, महाराष्ट्रात कसं चालतं असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राचा सत्ताधाऱ्यांकडून यूपी बिहार करणं सुरू आहे, महाराष्ट्राचं वाटोळं केलं जातंय असंही राज ठाकरे म्हणाले। आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता, कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात। जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। मतचोरी पकडल्यानंतर त्याने आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते।